करायचे। प्रोफाईल अपडेट केल्यानंतर मुख्य पृष्ठावरती तुम्हाला या ठिकाणी योजना दाखवली जात आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता हा अपडेटेड अर्ज आपल्या समोर दाखवला जाणार आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत। याच्यात सर्वात प्रथम आहे ते म्हणजे अर्जदार महिलेचं नाव। आधार कार्डवरती जे नाव आहे, पूर्वी सुद्धा आपण अर्ज करताना हे सांगितलं होतं की आधार कार्डनुसार जे नाव असेल तेच नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे, कारण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे आधार कार्ड। याच्यानंतर पतीचं वडिलांचं नाव जे असेल ते त्या ठिकाणी टाकायचे, आधार कार्डवरती ज्यांचं नाव असेल ते। त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, याच्यामध्ये जन्मतारीख दिलेली आहे कॅलेंडरमधून, आपण पूर्वीप्रमाणे जन्मतारीख जी काय आधारवरती असेल त्यानुसार जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। ही माहिती पूर्णपणे आधार कार्डनुसारच द्यायची आहे। याच्यामध्ये जन्मतारीख कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपलं वय आणि जन्मतारीख दाखवली जाईल। याच्यानंतर खाली आपल्याला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डनुसार आणि इतर माहिती, या ठिकाणी लक्ष द्या, नाव आधार कार्डनुसार आहे आणि पत्ता सुद्धा पूर्णपणे आधार कार्डनुसारच द्यायचा आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डनुसार, याच्या खाली आपल्याला जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामधून जिल्हा निवडायचा आहे। आपण जो जिल्हा निवडाल त्या जिल्ह्यामधील तालुके आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील आणि याच्यामध्ये आधार कार्डनुसार जो आपला पत्ता असेल तोच पत्ता अपडेट करायचा आहे। आता आपण जिल्हा निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेले तालुके दाखवले जातील, याच्यामधून तालुका निवडायचा आहे। जिल्हा तालुका निवडल्यानंतर पुढे जी काही माहिती असेल गावाची वगैरे ती सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे। याच्यानंतर आपल्याला पिनकोड सुद्धा आधार कार्डनुसार जो असेल तो पिनकोड नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि पूर्ण माहिती पूर्ण डाटा हा फक्त आणि फक्त आधार कार्डनुसारच असेल तो डाटा या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर आपला मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर द्यायचा आहे। याच्यानंतर आपला आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक द्यायचा आहे। याच्यानंतर खाली जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला इतर योजनेच्या अंतर्गत काही मानधन मिळतं का, ज्या योजनेच्या अंतर्गत मानधन मिळत असेल तर आपल्याला या ठिकाणी होय करून किती मानधन मिळते त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आणि नसेल तर फक्त नाही करायचे। याच्यानंतर आपल्या योजनेचं नाव दाखवलं जाते, ज्या योजनेसाठी आपण अर्ज करत आहोत। याच्यानंतर वैवाहिक स्थिती, आपली काय वैवाहिक स्थिती, विवाहित आहे, विवाहित आहे, घटस्फोटित आहे, परित्यक्त आहे, निराधार, जे काही असेल ते त्या ठिकाणी द्यायचे। याच्यानंतर महिलेचं जे काही जन्म परराज्यात झालेला आहे का, तर असेल तर होय द्यायचे, कोणत्या राज्यात झालेला आहे, आणि जर महाराष्ट्रात जन्म असेल तर फक्त नाही करायचे, आणि परराज्यात जन्म झालेला असेल तर परराज्यात जन्मासाठी होय करायचे, कारण त्याच्यासाठीची लागणारी कागदपत्र ही वेगळी अपलोड करावी लागणार आहेत। आता याच्यामध्ये परराज्यात जन्म असेल तर होय, नसेल तर नाही करायचे। बँकेची पूर्ण माहिती द्यायची, बँकेचं नाव, बँकेचा आयपीसी कोड, बँकेचा अकाउंट नंबर, ही सर्व माहिती भरायची आणि आपला अकाउंट हे आधार कार्डशी लिंक आहे का, होय, याच्यामध्ये कंपल्सरी आहे की आधार लिंक बँक खात्यामध्येच हप्ता वितरित केला जाणार आहे। याच्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे, आधार कार्ड याच्यामध्ये कंपल्सरी आहे। याच्यानंतर डोमेसाईल नसेल तर जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, याच्यापैकी कुठलेही एक कागदपत्र याच्यामध्ये दिलं तर चालणार आहे। याच्यानंतर खाली आपण पाहिलं तर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळं आणि केसरी रेशन कार्ड, ज्यांच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही, आणि तुमच्याकडे जर हे सर्व कागदपत्र नसतील तर उत्पन्नाच्या दाखल्याचे एक स्वयं घोषणापत्र दिलं तरी या ठिकाणी चालणार आहे। अर्जदाराचं हमीपत्र डाउनलोड करायचे, त्याला पूर्णपणे भरायचे आणि सही करून या ठिकाणी अपलोड करायचे। बँकेच्या पासबुकची एक आपल्याला प्रत या ठिकाणी जोडायची। याच्यानंतर महिला जर परराज्यातील असेल तर तिच्या पतीचे जे दाखले आहेत ते पतीचे कागदपत्र, ज्याच्यामध्ये पतीचा डोमेसाईल असेल तर डोमेसाईल, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जे काही कागदपत्र असतील ते त्या ठिकाणी द्यायचे। अर्जदाराच्या फोटोमध्ये लाईव्ह अर्जदाराला उभा करून त्याचा एक फोटो कॅमेरामधून काढायचा आणि तो अपलोड करायचा आहे, आणि या योजनेच्या संदर्भातील जे काही अटी शर्ती आहेत या स्वयं घोषणापत्र एक कन्सर्न जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये ऍक्सेप्ट करायचे। ऍक्सेप्ट केल्यानंतर याला आपल्याला खाली माहिती जतन करा नावाची ऑप्शन दाखवली जाते, या माहिती जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं। आपले भरलेली जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्राचे रिव्ह्यू हे सर्व आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे का पाहायचे, आणि याच्या खाली ऑप्शन एक सबमिटचे, या सबमिटवरती क्लिक करायचे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। हा ओटीपी आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। 4 डिजिटचा ओटीपी येईल, हा 4 डिजिटचा ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि फायनली व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करायचे। व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर आपण जो भरलेला अर्ज ओटीपी बरोबर असेल तर आपला सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड दाखवला जाईल आणि आपण केलेला अर्ज आपल्याला थोडक्यात दाखवला जाईल। मेन मुख्य प्रश्नावरती यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्या अर्जाची स्थिती दाखवली जाते, आपल्या अर्जाची माहिती दाखवली जाते। काय करायचंय, प्रोफाईल अपडेट केल्यानंतर मुख्य प्रश्नावरती तुम्हाला या ठिकाणी योजना दाखवली जात आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता हा अपडेटेड अर्ज आपल्या समोर दाखवला जाणार आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत। याच्यात सर्वात प्रथम आहे ते म्हणजे अर्जदार महिलेचं नाव। आधार कार्डवरती जे नाव आहे, पूर्वी सुद्धा आपण अर्ज करताना हे सांगितलं होतं की आधार कार्डनुसार जे नाव असेल तेच नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे, कारण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे आधार कार्ड। याच्यानंतर पतीचं वडिलांचं नाव जे असेल ते त्या ठिकाणी टाकायचे, आधार कार्डवरती ज्यांचं नाव असेल ते। त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, याच्यामध्ये जन्मतारीख दिलेली आहे कॅलेंडरमधून, आपण पूर्वीप्रमाणे जन्मतारीख जी काही आधारवरती असेल त्यानुसार जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। ही माहिती पूर्णपणे आधार कार्डनुसारच द्यायची आहे। याच्यामध्ये जन्मतारीख कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपलं वय आणि जन्मतारीख दाखवली जाईल। याच्यानंतर खाली आपल्याला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डनुसार आणि इतर माहिती, या ठिकाणी लक्ष द्या, नाव आधार कार्डनुसार आहे आणि पत्ता सुद्धा पूर्णपणे आधार कार्डनुसारच द्यायचा आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डनुसार, याच्या खाली आपल्याला जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामधून जिल्हा निवडायचा आहे। आपण जो जिल्हा निवडाल त्या जिल्ह्यामधील तालुके आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील आणि याच्यामध्ये आधार कार्डनुसार जो आपला पत्ता असेल तोच पत्ता अपडेट करायचा आहे। आता आपण जिल्हा निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेले तालुके दाखवले जातील, याच्यामधून तालुका निवडायचा आहे। जिल्हा तालुका निवडल्यानंतर पुढे जी काही माहिती असेल गावाची वगैरे ती सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे। याच्यानंतर आपल्याला पिनकोड सुद्धा आधार कार्डनुसार जो असेल तो पिनकोड नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि पूर्ण माहिती पूर्ण डाटा हा फक्त आणि फक्त आधार कार्डनुसारच असेल तो डाटा या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर आपला मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर द्यायचा आहे। याच्यानंतर आपला आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक द्यायचा आहे।
याच्यानंतर खाली जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला इतर योजनेच्या अंतर्गत काही मानधन मिळतं का, ज्या योजनेच्या अंतर्गत मानधन मिळत असेल तर आपल्याला या ठिकाणी होय करून किती मानधन मिळते त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आणि नसेल तर फक्त नाही करायचे. याच्यानंतर आपल्या योजनेचं नाव दाखवलं जाते, ज्या योजनेसाठी आपण अर्ज करत आहोत. याच्यानंतर वैवाहिक स्थिती, आपली काय वैवाहिक स्थिती आहे, विवाहित घटस्फोटित परित्यक्त्या निराधार जे काही असेल ते त्या ठिकाणी द्यायचे. याच्यानंतर महिलेचं जे काही जन्म परराज्यात झालेला आहे का, तर असेल तर होय द्यायचे, कोणत्या राज्यात झालेला आहे, आणि जर महाराष्ट्रात जन्म असेल तर फक्त नाही करायचे, आणि परराज्यात जन्म झालेला असेल तर परराज्यात जन्मासाठी होय करायचे, कारण त्याच्यासाठीची लागणारी कागदपत्र ही वेगळी अपलोड करावी लागणार आहेत. आता याच्यामध्ये परराज्यात जन्म असेल तर होय, नसेल तर नाही करायचे. बँकेची पूर्ण माहिती द्यायची, बँकेचं नाव, बँकेचा आयपीसी कोड, बँकेचा अकाउंट नंबर, ही सर्व माहिती भरायची. आणि आपला अकाउंट हे आधार कार्डशी लिंक आहे का, होय, याच्यामध्ये कंपल्सरी आहे की आधार लिंक बँक खात्यामध्येच हप्ता वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे, आधार कार्ड याच्यामध्ये कंपल्सरी आहे. याच्यानंतर डोमेसाईल नसेल तर जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, याच्यापैकी कुठलेही एक कागदपत्र याच्यामध्ये दिलं तर चालणार आहे. याच्यानंतर खाली आपण पाहिलं तर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळं आणि केसरी रेशन कार्ड, ज्यांच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. आणि तुमच्याकडे जर हे सर्व कागदपत्र नसतील तर उत्पन्नाच्या दाखल्याचे एक स्वयंघोषणापत्र दिलं तरी या ठिकाणी चालणार आहे. अर्जदारास हमीपत्र डाउनलोड करायचे, त्याला पूर्णपणे भरायचे आणि सही करून या ठिकाणी अपलोड करायचे. बँकेच्या पासबुकची एक आपल्याला प्रत या ठिकाणी जोडायची. याच्यानंतर महिला जर परराज्यातील असेल तर तिच्या पतीचे जे दाखले आहेत ते पतीचे कागदपत्र, ज्याच्यामध्ये पतीचा डोमेसाईल असेल तर डोमेसाईल, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जे काही कागदपत्र असतील ते त्या ठिकाणी द्यायचे. अर्जदाराच्या फोटोमध्ये लाईव्ह अर्जदाराला उभा करून त्याचा एक फोटो कॅमेरामधून काढायचा आणि तो अपलोड करायचा आहे. आणि या योजनेच्या संदर्भातील जे काही अटी आहेत, या स्वयंघोषणापत्र एक कन्सर्न जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये एक्सेप्ट करायचे. एक्सेप्ट केल्यानंतर याला आपल्याला खाली माहिती जतन करा नावाची ऑप्शन दाखवली जाते. या माहिती जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं. आपले भरलेले जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्राचे रिव्ह्यू हे सर्व आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे का पाहायचे. आणि याच्या खाली ऑप्शन एक सबमिटचे, या सबमिटवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. 4 डिजिटचा ओटीपी येईल. हा 4 डिजिटचा ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि फायनली व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करायचे. व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर आपण जो भरलेला अर्ज ओटीपी बरोबर असेल तर आपला सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड दाखवला जाईल आणि आपण केलेला अर्ज आपल्याला थोडक्यात दाखवला जाईल. मेन मुख्य प्रश्नावरती यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्या अर्जाची स्थिती दाखवली जाते, आपल्या अर्जाची माहिती दाखवली जाते.